आज केली होती ओल्या काजूची भाजी. सिंपल रेसिपी आहे. मस्तपैकी काजू धुवून घेतले होते आणि त्याच्यामध्ये मग मी कुकरमध्ये हळद, मीठ, कांदा, टोमॅटो आणि जे आपण वाटून बनवलं होतं ते टाकलं, गरम मसाला टाकला, गरम पाणी टाकलं आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं. म्हणजे ओले काजू होते जे साफ केले होते ते त्याच्यामध्ये टाकले. बघू शकता एकदम 5च मिनिटामध्ये ही रेसिपी होऊन जाते. त्याच्यानंतरला आंबे आणले होते, ते आंबे खाल्ले. त्याच्यानंतर आमरस बनवलं होतं. माझी बहीण आली होती, मग मी आमरस पण बनवलं होतं. तर बघू शकता तुम्ही बहिणीची दोन्ही मुलं लय मजा केली. त्यानंतर आम्ही गाडी घ्यायला गेलो. माझ्या भावानी गाडी घेतली. सो तुम्ही बघू शकता खूप छान वाटलं. त्याने त्याच्या कष्टाने, त्याच्या मेहनतीने, आज कुठेही जॉबला नसताना त्यांनी भजनांच्या जीवावर आणि कला त्याची सादर करून त्यांनी एवढी मोठी गाडी घेतली. खूप अभिमान वाटतो. आई वडिलांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. आम्ही पण त्याच्या पाठीशी नक्कीच आहोत आणि खूप छान वाटलं. असे आई वडील भेटणं म्हणजे खूप नशीब लागतो. कारण आम्हाला 5ही भावंडांना कधीच कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटले नाही ते आणि नेहमीच आमच्या पाठीमागे भक्कम अशी उभे राहिले आणि मला प्राऊड वाटतं की मी त्यांची मुलगी आहे. मला स्वतः माझ्या गाण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी पाठिंबा देऊन मला एवढं मोठं केलं आणि त्यांचे मानव इतके आभार कमीच आहेत. आणि बघू शकता किती डॅशिंग माझे हिरो माझे पप्पा दिसत आहेत. खूप भारी वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश. आणि असा होता माझा आजचा दिवस. ओके, बाय.